नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्राह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मोठं स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की डॉक्टर सौ मेधाताई कुलकर्णी यांना संसद रत्न म्हणून पुरस्कार मिळाला आणि हा पुरस्कार त्यांना अगदी पहिल्याच झटक्यात मिळालेला आहे. पण त्याच्यामागे त्यांची तपश्चर्या आहे. काय, त्यांचे कुठले वडील त्यांचे कुठले खासदार नव्हते किंवा कुठल्या पक्षाचे नेते नव्हते किंवा त्याही असं काही 40-50 वर्षापासून काही म्हणजे लोकसभेच्या किंवा पार्लमेंटच्या राजकारणात आहेत अशातला भाग नाही. अगदी तळागाळापासून ह्या बाईंनी नगरसेविका असल्यापासून त्यांनी हे केलेलं आहे, काय म्हणतात त्याला, काम केलेलं आहे. त्या नगरसेविका होत्या, त्या आमदार होत्या, त्या खासदार म्हणून मेरिटवर गेल्या त्या. काय तर त्यामुळे त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. त्यांच्यावर जेव्हा अन्याय झाला 2019 साली, त्यावेळीसुद्धा त्या पक्षाच्या विरोधात त्यांनी काही केलं नाही. पक्षाच्या विरोधात त्यांनी काही केलं नाही. त्यांना त्यावेळेस किती ऑफर होत्या आणि त्यावेळेस त्या उभ्या राहिल्या असत्या तर त्यांनी चंद्रकांत पाटलांना 100% पाडलं असतं. काय पण त्या पक्षशिस्त किंवा संघशिस्ताच्या विरोधात गेल्या नाहीत. आणि हेच एका ब्राह्मणाचं जे हे आहे, काय म्हणतात त्याला, कर्तृत्व किंवा ब्राह्मणाची जी ओळख आहे ती ही आहे. ती त्यांनी आणि विद्वत्ता. आज त्यांना त्या वक्फ बोर्डसारख्या JPCवर त्यांना घेतलं होतं. त्या JPCवर त्यांची तुम्ही व्याख्यानं ऐका. किती अभ्यासपूर्ण, म्हणजे ती JPC करताना त्यांनी माझ्यामध्ये सगळ्यात जास्ती अभ्यास त्यांनीच केला असेल. मेधाताईंनीच केला असणार आहे. त्यामुळे मेधाताई डिझर्व्स दिस अवॉर्ड. सगळ्या ब्राह्मण समाजाच्या वतीने मी मेधाताईंचं कौतुक करतो, मेधाताईंना शुभेच्छा देतो आणि मेधाताईंनी असंच पुढे जावं, असंच वरती करावं. म्हणजे मेधाताईंचं तुम्हाला मी एक विशिष्ट हे सांगतो की कराडला जी यशवंत सहकारी बँक आहे, त्या यशवंत सहकारी बँकेचा जो घोटाळा आहे त्याचे संचालकसुद्धा ब्राह्मणच आहेत. काय पण ते जातीचं हे न करता त्या तिथे उतरल्या आणि त्यांनी तो घोटाळा सगळा बाहेर काढला. त्यांनी लोकांना अमित शहापर्यंत नेलं. अमित शहानी त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि आज त्यांच्यावर कारवाई होत आहे. म्हणजे त्यांनी जातीपातीचं राजकारण तिथे केलं नाही. काय म्हणजे आपण कधीतरी म्हणतो, पण कसं आहे की कुठल्या माणसाला किती वाचवायचा हाही एक भाग आहे. त्यामुळे मेधाताईंनी जे केलं त्या मेधाताईंना आणि ह्या पद्धतीने मेधाताईंना त्याचं फळ मिळालेलं आहे. त्यामुळे मेधाताईंचं खरंच कौतुक आहे. परत एकदा मेधाताईंना खूप शुभेच्छा देऊन आज इथेच थांबवतो. धन्यवाद.